खूप छान छान असे कपडे घातलेले आहेत, पारंपरिक कपडे घातलेत आणि त्यांचे पॅरेंट्स म्हणजे त्यांचे पालक त्यांना घेऊन या शोभायात्रेत सहभागी झालेत. फुटप्रिंट ही संस्था आहे जी ही संस्थाने यंदा या श्वानांना या शोभायात्रेमध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण हा बघतोय की कशा प्रकारे हे श्वान तयार झालेले आहेत. हा लॅब्राडॉर इथे आपण पाहतो, त्याने छान अशी छोटीशी चंद्रकोर लावलेली आहे आणि खणाचा ड्रेस देखील घातलेला आहे आणि अगदी शांतपणे या शोभायात्रेमध्ये सगळेजण सहभागी झालेत, सगळ्यांचं स्वागत करतात. हा इथे एक हस्की आपण पाहतो ज्याने जेंटलमन सारखे असे छान कपडे घातलेत, अगदी शांतपणे सगळे बघतायत आणि सगळ्यांचं स्वागत केलं जात आहे. या सगळ्यांचे पॅरेंट्स इथे आहेत आणि ही संकल्पना ज्यांना सुचली त्या आपल्यासोबत आहेत. त्यांना हे कसं काय सुचलं हे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, कसं काय सुचलं आहे हे की आपण श्वानांना या शोभायात्रेमध्ये सहभागी करून घ्या? श्वानांना या शोभायात्रेमध्ये सहभागी करून घेण्याचे एकमेव माझं उद्देश आहे की हे जे 4 पायांचे श्वान आहेत हे फक्त आमच्यासाठी कुत्रे नसून ती आमची स्वतःची बाळं आहेत, आमचे फॅमिली मेंबर्स आहेत. तर हे आपले फॅमिली मेंबर्स आहेत आणि सोबतच मुक्या जनावरांवर प्रेम करा असा संदेश देणार आहेत. काय सांगाल, कसं वाटतं श्वानाला घेऊन तुम्ही तुमच्या या शोभायात्रेमध्ये सहभागी झाला? हे आमचं 4थं वर्ष आहे आमच्या बुबूला घेऊन यायचं. इट्स बीन अ गुड एक्सपिरियन्स. इट शोज की ते आमचे फॅमिली आहेत आणि या सेव्ह ॲनिमल्स. काय नाव आहे तुमच्या डॉगीचं? मॅक्स. मॅक्सला घेऊन आज शोभायात्रेत आलाय, कसं वाटतंय? खूप सुंदर, मस्त, एकदम छान आहे. पुढच्या वर्षी देखील असंच असेल तर नक्की येणार. नक्की नक्की. तुमच्या डॉगीचं काय नाव? राणी. राणीला घेऊन आज राणी एकदम शांतपणे बसलेली आहे. शांतच आहे ती. तिचं वय झालेलं दिसतंय. 10 वर्ष. 10 वर्षाची आणि इतक्या शांतपणे ती या शोभायात्रेत ती एन्जॉय करते पण. कसं वाटतंय तुम्हाला? त्या मस्त सगळ्यांना मस्त घेऊन वाटते, येता आलंय. खूप छान आहे. आपण इतरांशी बोलणार आहोत. तुमचं डॉगी झोपलंय एवढ्या गोंधळात सुद्धा, दमलाय वाटतं सकाळपासून तो. तो शांतच आहे. काय नाव आहे त्याचं? टोबी. तुम्ही आणि तो आज लगेच उठला आईच्या बोलायला आल्यावर. कॅमेरा फ्रेंडली आहे तो. बघितलात, म्हणजे फक्त तरुणी नाही तर हे डॉग्स देखील कॅमेरा फ्रेंडली आहेत आणि सगळ्यांची अगदीच मन मोकळेपणाने सगळ्यांना ग्रीट करतायत. सगळ्यांना हे लोक भेटतायत आणि त्यांचा देखील आनंद आपण पाहतोय, कारण सकाळपासून हे सगळेजण या ठिकाणी बसलेले आहेत आणि जसं जसं शोभायात्रा येत आहेत, चित्ररथ येत आहेत, नागरिक येत आहेत, सगळ्यांना ते चांगलं ग्रीट करतायत, भेटतायत आणि त्यांचं स्वागत करतायत. तर श्वानांवर असंच प्रेम केलं पाहिजे. मुकी जनावरे जरी असली तरी ते आपल्या घरचे सदस्य आहेत, हा संदेश देण्यासाठी ही संकल्पना यंदाच्या या शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन सिद्धेशसह मी प्राची घाणेकर, झी 24 तास, डोंबिवली.